नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। पोलीस भरती, दारूबंदी भरती, झडपी भरती, आरोग्य भरती आणि जिल्हा न्यायालय भरती इत्यादी तुम्ही परीक्षेची तयारी करता असाल तर आज आपण अत्यंत महत्त्वाचे 30 प्रश्न चालू घडामोडी ज्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। प्रश्न पहिला, पहिले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य कला संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते? पहिले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे साहित्य कला संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पुणे या ठिकाणी, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, महाराष्ट्र राज्यातील शिवडी नावासेवा सागर सेतूला कोणाचे नाव देण्यात आले आहे? महाराष्ट्र राज्यातील शिवडी व नावासेवा सागर सेतूला कोणाचे नाव देण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अटल बिहारी वाजपेयी यांचे शिवडी ते नावासेवा या सागर सेतूला अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आलेले आहे। नेक्स्ट, महाराष्ट्र राज्यातील नाशिक येथे कोणत्या कालावधीत राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे? महाराष्ट्र राज्यातील नाशिक येथील कोणत्या कालावधीत राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 12 ते 16 जानेवारी या रोजी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे। नेक्स्ट, भारतीय नौदलाच्या INS इन्फाळ या युद्धनौकाचे अनावरण कोठे करण्यात आले आहे? भारतीय नौदलाच्या INS या इन्फाळ या युद्धनौकाचे अनावरण कोठे करण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मुंबई या ठिकाणी, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, नुकतेच अनावरण करण्यात आलेल्या भारतीय नौदलाच्या INS इन्फाळ या युद्धनौकेची लांबी किती मीटर आहे? नुकतेच अनावरण करण्यात आलेल्या भारतीय नौदलाच्या INS इन्फाळ या युद्धनौकेची लांबी किती किलोमीटर आहे, म्हणजे किती मीटर आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 163 किमी मीटर आहे, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, केंद्रीय राखीव पोलीस दल CRPFच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? केंद्रीय राखीव पोलीस दल CRPFच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अनिश दयाल सिंह, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, महाराष्ट्र राज्यात किती वर्षांनी राष्ट्रीय युवा महोत्सव होत आहे? महाराष्ट्र राज्यात किती वर्षांनी राष्ट्रीय युवा महोत्सव होत आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 16 वर्षानंतर युवा महोत्सव हा होत आहे, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, दुसरे विश्व मराठी संमेलन कोठे आयोजित करण्यात येणार आहे? दुसरे विश्व मराठी संमेलन कोठे आयोजित करण्यात येणार आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नवी मुंबई या ठिकाणी, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, खालीलपैकी कोण महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक ठरल्या आहेत? खालीलपैकी कोण महाराष्ट्राच्या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक ठरल्या आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे रश्मी शुक्ला, हे काय आहेत? महाराष्ट्राच्या पहिल्या महिला महासंचालक ठरल्या आहेत, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, देशातील पहिली मुलीची शाळा कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? देशातील पहिली मुलीची शाळा कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये पहिली मुलीची शाळा होणार आहे, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, केंद्र सरकारने देशभरात किती नवीन सैनिकी शाळा उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे? केंद्र सरकारने देशभरात किती नवीन सैनिक शाळा उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 100 सैनिकी शाळा उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, सध्या देशात किती सैनिकी शाळा आहेत? सध्या देशात किती सैनिकी शाळा आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 33 हे सध्या देशामध्ये सैनिकी शाळा आहेत, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी भारताने कोणत्या देशासोबत 5 वर्षासाठी करार केलेला आहे? कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी भारताने कोणत्या देशाबरोबर 5 वर्षासाठी करार केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गयाना, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट,
डॅश डॅश देशातील सर्वात लांबीचा सागरी सेतू आहे. डॅश डॅश देशातील सर्वात लांबीचा सागरी सेतू आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे शिवडी ते नावासेवा. हे काय आहे? देशातील सर्वात लांबीचा सागरी सेतू मार्ग आहे. नेक्स्ट, मागील आर्थिक वर्षात 2022 ते 2023 मध्ये भारताचा विकास दर किती टक्के होता? मागील आर्थिक वर्षात 2022 ते 2023 मध्ये भारताचा विकास दर किती टक्के होता? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 7.2% हा भारताचा विकास दर होता. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतीय उद्योगपती गौतम अदानी श्रीमंतांच्या जागतिक यादीत कितव्या क्रमांकावर आहेत? भारतीय उद्योगपती गौतम अदानी श्रीमंतांच्या जागतिक यादीत कितव्या क्रमांकावर आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 12व्या स्थानी आहेत. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालपैकी कोण जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत? खालपैकी कोण जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे इलॉन मस्क. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना बस प्रवासात किती टक्के सूट दिली आहे? महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना बस प्रवासासाठी किती टक्के सूट दिलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 50%. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना किती रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय घेतलेला आहे? महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना किती रुपयामध्ये पीक विमा देण्याचा निर्णय घेतलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1 रुपयामध्ये पीक विमा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्य सरकारने मिशन ड्रोन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे? कोणत्या राज्याच्या सरकारने मिशन ड्रोन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे महाराष्ट्र. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, अयोध्या रेल्वे स्टेशनचे नाव बदलून कोणते नाव देण्यात आले आहे? अयोध्या रेल्वे स्टेशनचे नाव बदलून कोणते नाव देण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अयोध्या धाम. हे काय आहे? अयोध्याचे नवीन नाव देण्यात आलेले आहे. नेक्स्ट, प्रबीर मुजुमदार यांचे निधन झाले ते कोणत्या भारतीय खेळाशी संबंधित होते? प्रबीर मुजुमदार यांचे निधन झाले ते कोणत्या भारतीय खेळाशी संबंधित होते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे फुटबॉलशी संबंधित होते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे संजय सिंह. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, देशातील पहिल्या सायबर सुरक्षा केंद्राची स्थापना कोठे करण्यात आली आहे? देशातील पहिल्या सायबर सुरक्षा केंद्राची स्थापना कोठे करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे चंदीगड या ठिकाणी देशातील पहिल्या सायबर सुरक्षा केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, 2024 वर्षे खालपैकी कोणाचे जन्मशताब्दी वर्ष आहे? 2024 वर्षे खालपैकी कोणाचे जन्मशताब्दी वर्षे आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मोहम्मद रफी यांचं काय आहे? 2024 शताब्दी वर्ष आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे डॉक्टर जब्बार पटेल. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, विजय हजारे ट्रॉफी 2023 कोणत्या राज्याने जिंकलेली आहे? विजय हजारे ट्रॉफी 2023 कोणत्या संघाने जिंकलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे हरियाणा. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक खाजगी विद्यापीठे आहेत? देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक खाजगी विद्यापीठे आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गुजरात. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, 2023 या वर्षात जगात सर्वाधिक कामगार कपात कोणत्या देशात झाली आहे? 2023 या वर्षात जगात सर्वाधिक कामगार कपात कोणत्या देशात झाली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अमेरिका या देशामध्ये 2023 मध्ये सर्वात जास्त कपात झालेली आहे, कामगार कपात झालेली आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्यात कोठे महिलांची जागतिक लॉन टेनिस स्पर्धा होणार आहे?
महाराष्ट्र राज्यात कोठे महिलांची जागतिक लॉन टेनिस स्पर्धा होणार आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सोलापूर या ठिकाणी जागतिक महिलांची लॉन टेनिसची स्पर्धा होणार आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. असे होते मित्र आपले 30 प्रश्न चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.